नमस्ते। आज का दिन विश्व कल्याण या आपल्या चॅनेलमध्ये आपले सर्वांचं हार्दिक स्वागत। रामकृष्ण हरी। आपण आज हरिपाठाचा अभंग 20 सेवा याची करत आहोत। नाम कीर्तन वैष्णवांची जोडी, पापे अनंत कोटी गेली त्याची, अनंत जन्माचे तप एक नाम, सर्व मार्ग सुगम हरिपाठ, योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते धर्माधर्म माया, गेले ते विलिया हरिपाठी, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नियम नाही तुझा। इथं नामस कीर्तन वैष्णवांची जोडी। वैष्णवांची जोडी प्राप्ती म्हणजे भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर याच्या योगाने अगणित पाप नाहीसे होतात। माणसाच्या आयुष्यामध्ये पाप म्हणजे काय? आपण दुसऱ्याला दुखवतो, दुसऱ्याला त्रास देतो, हे असं अगणित पापे नाहीसे होतात। आणि अनंत जन्मी तप केल्यानं जे काय सामर्थ्य मिळतं, अनंत जन्माचं कितीतरी जन्मे तप केल्यानंतर जे आपल्याला मिळणार आहे, जे पुण्य मिळणार आहे, हे पुण्य नुसत्या नामस्मरणाच्या साधनानं, हरिनामाच्या साधनानं हे आपल्याला प्राप्त होतं। आणि ह्या सगळ्यांसाठी बऱ्याच गोष्टीतल्या बऱ्याच प्रश्नांचं उत्तर, सर्व मार्ग सुगम हरिपाठाचा जो मार्ग आहे, सर्व मार्गामध्ये अतिशय सुगम आहे, सरळ आहे, योगाचा आहे, फायद्याचा आहे। योग याग क्रिया धर्माधर्म माया, गेले ते विलिया हरिपाठी। आयुष्यामध्ये योग याग धर्म चालीरीती, बऱ्याच गोष्टी, यज्ञ तपस्या वगैरे वगैरे, या हे सर्व व्यर्थ आहे। धर्म करणे हे धर्माच्या गोष्टी ह्या माया म्हणजे सर्व व्यर्थ आहेत। फक्त गेले ते विलिया हरिपाठी, जे हरिपाठी स्थिरावले, हरिपाठामध्ये ज्यांचं मन रमलं, जे हरिपाठामध्ये व्यस्त आहेत, यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून नामस्मरण जे आहे, या नामस्मरणाचं साधन सर्व साधन मार्गामध्ये अत्यंत सुलभ आहे। म्हणूनच योग याग क्रिया धर्माधर्म ही आदी सर्व हरिनामापुढे माया म्हणजे व्यर्थ आहे। म्हणजे योग करणं, क्रिया करणं, धर्माधर्म करणं, याग करणं, हे सर्व साधं हरिनाम, या हरिनामापुढं खूप महत्त्वाचे ते नाहीत, सर्व फिके पडतात। आणि म्हणून हरिपाठाच्या हरिनामाच्या दिव्य सामर्थ्यापुढे याचा प्रकाशच पडत नाही। म्हणजे बघा किती सोपी गोष्ट आहे। वस्तू द्यायची नाही, वस्तू घ्यायची नाही, फक्त हरिनाम, याची ताकद, याची शक्ती कोणती पैसा संपत्ती वेळ खर्च करायची गरज नाही। आपल्या कामाच्या विसंगतीमध्ये, काम नसणाऱ्या वेळेमध्ये, किंवा असं एक म्हण आहे, श्वास घेताना सुद्धा श्वास सोडताना सुद्धा हरी उच्चारणाने श्वास सोडला घेतला तरीसुद्धा हे खूप खूप महत्त्वाचं आहे। आणि म्हणून म्हणतात, ज्ञानदेव महाराज म्हणतात, ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया धर्म, हरिविन नियम नाही दुजा। ते सांगतात, हरिनामाशिवाय, हरिनामाविन दुसऱ्या कुठल्याही साधनावर, मग तो यज्ञ असो, याग असो, कर्म असो, धर्म असो, माझा दुसरा कुठला नियम नाही, लक्ष नाही, म्हणजे हरिनामाशिवाय माझ्यासमोर कुठलं दुसरं साधन नाही। आणि हे मला पसंत आहे। हे स्वतः ज्ञानेश्वर माऊलीने जगासाठी ज्ञान सांगितलेलं आहे। खूप तत्त्वज्ञानी व्यक्ती, यांनी ज्ञानाचा अभ्यास केलेले, भगवद्गीताचे अभ्यास परिपूर्ण करून जगाच्या उद्धारासाठी, समाजामध्ये आज कालही मी म्हटलं, युद्ध आहे। युद्ध हे कशासाठी आहे? युद्ध हा मोठेपणा सिद्ध करण्यासाठी आहे।
हे मोठेपणा सिद्ध करता करता विश्वामध्ये जे विश्व हे भांडार आहे, या विश्वाच्या गाभाऱ्यामध्ये विश्वामध्ये ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत, काही देशाला त्या लाभलेल्या आहेत, ह्या चांगल्या गोष्टी आहेत. याच्यावरून काही देशाकडे अभिमान आहे. हे खरं म्हणजे देशामध्ये त्या देशामध्ये काही गोष्टी जगानं निसर्गानं दिलेल्या आहेत. त्या आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा वापर इतरांसाठी करून इतरांच्याकडल्या गोष्टी आपल्याकडे घ्यायच्या आहेत आणि हे चांगला विनिमय व्यवहार करायला पाहिजे. एकमेकालाही पुरवायचं आहे, पुरवून सर्वांनी खायचं आहे असं न होता अमेरिका, इस्रायल, इराण, आपले या जगामध्ये मी मोठा कोण, वर्चस्व आमचं पाहिजे, यासाठी ही लढाई आहे. आणि मग इथं माणूस जगण्यापेक्षा मी मोठा तू मोठा याच्यामध्ये माणूस मरून जाणार आहे. द्वंद्व अवस्थेमध्ये माणूस जगतोय आणि यातून विश्वकल्याण ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आहे. त्या पसायदान हे विश्वची माझी घरं हे ते सांगणारं आहे. आणि म्हणून हे विश्व सुखी शांती समाधानी राहण्यासाठी खरोखरीच गरज आहे हरिनामाची. आणि म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हे जो केवळ 4 अक्षरी हा मंत्र नाही, हा माणसाला समाधान देणारा, शांती देणारा, द्वंद्व स्थितीतून बाहेर काढणारा मंत्र आहे. याचं उच्चारण आपल्याकडून व्हावं ही सर्वांना सदिच्छा. धन्यवाद.